14 जानेवारी 2025ला संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. अगदी थोडक्यात स्वरूप सांगतो की आपण पानिपतावर जे स्मारक तिथं उभं केलेलं आहे त्याची प्रतिकृतीला आपण तिथे उभी करणार आहोत. शनिवारवाड्याची प्रतिकृती असेल आणि त्याला अभिवादन करण्याचा आपला हा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत, अध्यक्ष भारतीय इतिहास संशोधक मंडळ पुणे आणि ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंगजी बलकवडे हे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेऊन आणि भावी पिढ्यांपर्यंत हा विषय जावा या दृष्टिकोनातून आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही समितीच्या आणि सर्व कार्यकारिणी मंडळींच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. म्हटलेलं आहे की तेजस्वी बलिदानाची कायम अवहेलना होत राहिलेली आहे किंवा त्याला इतिहासात नोंदी करून घेतली गेलेली नाही. पासून जितका इतिहास आम्हाला माहिती आहे किंवा काही आपण शिकलो किंवा शाळेत ते झालं बाकीच्या विषय जाऊ द्या, परंतु याला एक चांगल्या प्रकारे आपलं शौर्याचं म्हणून तिथं प्रतीक दिलं गेलेलं आहे. कसं आहे की इतिहासाकडे पाहताना किंवा पाहतो थोडंसं तटाच्या दृष्टीने पाहायला गेलं पाहिजे. म्हणजे आपले लोक होते म्हणून ते तिथं म्हणजे गेले लढले म्हणून काहीतरी उदात्तीकरण करायचं हे पण योग्य होत नाही. तर तटस्थपणे पाहायला गेलं पाहिजे आणि त्याची मीमांसा झालेली आहे. त्याच्या म्हणजे अनेक विश्लेषण अनेकांनी त्याच्या आधी पण मांडलेले आहेत. त्यामध्ये मतमतांतर वेगवेगळ्या प्रकारे असू शकतील. तर शेवटी ज्या काही गोष्टी चुकीच्या त्यामध्ये झालेल्या आहेत त्या आपण उजागर केल्या पाहिजे किंवा सांगितल्या गेलं पाहिजे. आता बाजीराव पेशवा जेवढे लढले त्यांच्या याच्यामध्ये कधीही कुठलेही युद्ध ते हारले नाही. कारण त्यांच्या याच्यामध्ये अक्षरशः स्वयंपाक बनवण्याचे होते ते सुद्धा लढवय्येच होते. त्यांच्या याच्यामध्ये कुठलेही असे जे लढू शकणारे लोक त्यांच्यामध्ये अजिबात नसायचे. ते कुठेतरी या नंतरच्या काळामध्ये गोष्टी पाळल्या गेल्या नाही म्हणून तिथं पराभव झाला असं पण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये थोडं त्याचं पण विश्लेषण झालं पाहिजे. म्हणजे नुसतं आपलेच आहे म्हणून म्हणजे आणि इतिहासानं दखल घेतलेली आहे. म्हणजे हा जो वाक्य आपण मांडलेला आहे इतिहासानं दखल घेतली नाही किंवा त्याची अवहेलना झालेली आहे कुठं थोडंसं जरा अतिशयोक्ती वाटते. सर अवहेलना वगैरे झाली त्या त्याची ज्या आम्ही आपण नॉर्मल टर्म मध्ये पानिपत झालं असं जेव्हा म्हणतो आणि तो शब्द रूढ झाला. रूढ झालेल्या शब्दामध्ये बराच काय अर्थ लपलेला आहे. त्याचं सर आपण मुद्दे मांडले ते अतिशय योग्य मुद्दे मांडले की कुठल्याही पद्धतीने इतिहासाकडे हे तटस्थपणेच बघितलं गेलं पाहिजे. हा आपला मुद्दा अतिशय बरोबर आहे. आता इतिहासामध्ये जी अवहेलना झाली याचे 2 गोष्टी सांगतो की आपल्याला एक काव्यपंक्ती आठवत असेल की सन 1761 अति नष्ट वर्ष या देशाला. म्हणजे काय झालं की आमचा तो प्रचंड दारुण पराभव झाला, आमचं पानिपत झालं, आमच्यावर संक्रांत आले, अशा पद्धतीने त्याचं वर्णन इतिहासात केलं गेलंय. काय कशामुळं की कदाचित त्या बखरींमध्ये तसं लिहिलं गेलं असेल, कवींनी तशी वर्णन केली असेल. ते तसं नाहीये. एकाच दिवसामध्ये आपले 35,000 मराठे तिथे कापले गेले आणि त्याचबरोबर अब्दालीचे देखील 25,000च्या आसपास कापले गेलेत. एवढा भयंकर रणसंग्राम तो तिथं घडलेला आहे. आणि त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे की जो मी मगाच्या निवेदनात म्हणला की याच्यानंतर कुठल्याही परकीय शक्तीने आमच्या हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचं धाडस केलेलं नाहीये. हा जो इतिहास आहे हा मांडला गेला पाहिजे. कारण आपण बघतो की अगदी 11व्या-12व्या शतकापासून आक्रमक यायचे, आमच्यावर हल्ला करायचे, लूटपाट करायचे आणि विजयी मुद्रेने निघून जायचे. पुढं त्या इतिहासाचा जो संपूर्ण पट बदलला गेला तो ह्या रणांगणामुळे बदलला गेला. हा त्याच्या मागची भूमिका आहे. आता कुठलाही इतिहास किंवा लढाई घेतली तर त्याच्यामध्ये अनेक उणीवा राहतात. आपण ज्याचा उल्लेख केला ते तर बरोबर आहे. म्हणजे अगदी समजा आता आपण असं गृहीत धरू की आपण समजा याच्यात विजयी झालो असतो तर त्या उणीवांवर फारशी चर्चा नसती झाली. कारण शेवटी इतिहास हा जितांनी लिहिला जातो. परंतु तरी सुद्धा असं वाटतं की आपण इतिहासाची पुस्तकं आपण पण अभ्यासका की नकारात्मक गोष्टी जास्त झाल्या त्याच्यामध्ये. आणि आपले जे अगदी सदाशिवराव भाऊंपासून तो दत्ताजी शिंदेचा जो प्रखर इतिहास आहे की त्याच्यामध्ये सगळे आमचे लढलेले आहेत. तर तो इतिहास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे मराठे एकाकी लढलेत त्या युद्धामध्ये. म्हणजे हे शिकण्यासारखं आहे की शिखांनी, राजपूतांनी, जाटांनी कुणीही मराठ्यांची तेव्हा बाजू घेतली नाही किंवा मदत केलेली नाहीये. तर हे आमच्यासाठी सुद्धा एक तेजस्वी बलिदानच आहे. मराठ्यांनी देशासाठी
म्हणजे हा काही वैयक्तिक स्वार्थाचा इश्यू नव्हता. तर ह्या पद्धतीने इतिहासामध्ये ते यावं असं त्याच्या मागचा हेतू आहे. तेव्हा दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करण्यासाठी करत होते. आपले सगळं जे मराठी सैन्य आहे ते दिल्लीच्या तख्ताचं म्हणजे पर्यायाने बादशाहीचं किंवा बादशाहीचं रक्षण करण्यासाठी तिथं होते. हे सुद्धा लोकांपर्यंत येणं, खास करून तरुण पिढीपर्यंत. आणि अर्थातच इतिहासाचं तटस्थ आणि योग्य ते विश्लेषण करणं हे अतिशय आवश्यक आहे. पण सर्वसामान्य पिढीपर्यंत सतत नकारात्मक सांगणं हे तितकंसं योग्य नाही.